मीरा भाईंदर शहरातून रिक्षा चोरी करून त्यांना भाड्यावर देऊन भाडे वसूल करून त्यातून कमाई करणाऱ्या चोराला विरार परिसरातून मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेमार्फत अटक करण्यात आली आहे। मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पोलिसांना शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या असून त्यावर आळा घालण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार चोरांचा तपास करण्यासाठी सुरुवात झाली। मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार विरार परिसरातील एक इसम त्याच्याकडे असणाऱ्या चावीने रिक्षा चोरी करत असून नंतर त्यांच्यामध्ये फेरबदल करून त्यांना भाड्याने देऊन पैसे कमवत होता। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली असून त्याच्याकडून 9 रिक्षा आणि 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 6 लाखांहून अधिक आहे। आरोपींवर या अगोदर सानपाडा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली। पोलीस अजून तपास करत असून यात आणखी 2 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे माननीय श्री सीपी साहेब, त्याचप्रमाणे माननीय ॲडिशनल सीपी साहेब, आमचे डीसीपी क्राईम साहेब, एसीपी क्राईम साहेब यांनी मोटार वाहन चोरीचे गुन्हे डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला नेहमीच सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आमचे डीसीपी क्राईम साहेब आणि एसीपी क्राईम साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमची सेंट्रल क्राईम युनिटची जी टीम आहे ती सतत चोरींच्या गुन्ह्यांचा अभ्यास करत आहे, ॲनालिसिस करत आहेत। असे गुन्हे कुठे घडत आहेत आणि कशा प्रकारे घडत आहेत, त्यांच्या MOB काय असण्याची शक्यता आहे याचा आम्ही ॲनालिसिस आणि विश्लेषण करत होतो। याच दरम्यान भाईंदर पोलीस स्टेशनला एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याचा तपास आम्ही पॅरेलल करत असताना आमचे पोलीस हवालदार, सेंट्रल क्राईम युनिटचे पोलीस हवालदार शिवाजी पाटील यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मरकडून। त्याप्रमाणे ती इन्फॉर्मेशन आम्ही आमचे API सरक साहेब, API विचारे साहेब सगळ्यांनी आमच्या टीमने ती वर्कआउट केली। त्याप्रमाणे विरार भागातील एक इसम हा मोटार म्हणजे रिक्षा किंवा मोटरसायकलचे जे पार्ट्स आहेत ते सस्पेक्टेड कंडिशनमध्ये तो डंप करून ठेवत होता अशी माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आम्ही सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून आम्हाला आत्तापर्यंत 9 रिक्षा, 2 मोटरसायकल आणि 1 मोबाईल असे एकूण 11 गुन्ह्यांचा मुद्देमाल आम्हाला हस्तगत आम्ही केलेला आहे आणि या सर्व ज्या गुन्ह्यांचा तपास आहे तो सुरू आहे आणि त्याप्रमाणे आता आम्ही पुढील कार्यवाही करीत आहोत। सर, यामध्ये किती जणांचा समावेश आहे, किती जणांना आपण आतापर्यंत अटक केलेली आहे? आत्ता सध्या ज्या संशयित इसमाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून आम्ही 9 रिक्षा, 2 मोटरसायकल आणि 1 मोबाईल अशा प्रकारे जवळजवळ 6,88,500 रुपयाचा आम्ही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। कशा प्रकारे रिक्षा चोरी करत होता? सध्या जो आम्ही ताब्यात घेतलेला इसम आहे तो आणि त्याचे साथीदार ज्या ठिकाणी रिक्षा किंवा मोटरसायकल हे आपण म्हणजे नागरिक पार्किंग करून ठेवतात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे एक दुसऱ्या प्रकारची एक चावी असते, त्या चावीने ती रिक्षा सुरू करून ते रिक्षा आणि मोटरसायकल चोरी करत असत असं आम्हाला चौकशीमध्ये माहिती मिळालेली आहे।